भक्त प्रल्हादची कथा, भक्ती, श्रद्धा आणि परमेश्वरावरच्या विश्वासाची प्रेरणा। ही कथा भागवत पुराणातून आलेली असून विष्णू भक्त प्रल्हाद आणि त्याचा राक्षस पिता हिरण्यकश्यपू यांच्या भोवती फिरते। ही गोष्ट आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि परमेश्वरावरच्या अढळ विश्वासाची प्रेरणा देते। भक्त प्रल्हादची कथा। फार पूर्वीच्या काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक शक्तिशाली राक्षस राजा होता। त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले। त्याने ब्रह्मदेवाकडे असा वर मागितला की त्याला देव, मानव किंवा कोणत्याही प्राण्याकडून मृत्यू येऊ नये। घरात, घराबाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात आणि कोणत्याही शस्त्रानेही त्याचा वध होऊ नये। ब्रह्मदेवाने त्याला तो वर दिला। या वरदान मिळाल्यावर हिरण्यकश्यपू अत्यंत अहंकारी झाला। तो स्वतःलाच देव मानू लागला आणि त्याने आपल्या प्रजेला आज्ञा दिली की सर्वांनी फक्त माझीच पूजा करावी। पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता। तो सतत नारायण नारायण असे नामस्मरण करत असे। हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विष्णूची भक्ती थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले। त्याने त्याला शिक्षा दिल्या, धमकावले आणि रागावले, पण प्रल्हाद आपल्या विष्णू भक्तीपासून किंचितही ढळला नाही। हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला। त्याने प्रल्हादाला सापांच्या मध्यभागी सोडले, उंच डोंगरावरून खाली फेकले, त्याला विष दिले, हत्तीच्या पायाखाली तुडवायला लावले। आपली बहीण होलिकाच्या, जिच्याकडे अग्नीत न जळण्याचा वर होता, मांडीवर बसून अग्नीत टाकले। पण प्रत्येक वेळी प्रल्हाद वाचला, कारण त्याच्या अढळ भक्तीमुळे भगवान विष्णू स्वतः त्याच्या रक्षणासाठी धावून आले। शेवटी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, तो सर्वत्र आहे, या खांबामध्ये। हे ऐकून संतापाने हिरण्यकश्यपूने त्या खांबावर प्रहार केला। त्याच क्षणी त्या खांबामधून भगवान नरसिंह प्रकट झाले, जे अर्धे सिंह आणि अर्धे मनुष्य होते। न दिवसा न रात्री, तर संध्याकाळच्या वेळी, न घरात न घराबाहेर, तर उंबरठ्यावर, न जमिनीवर, न आकाशात, तर आपल्या मांडीवर, न कोणत्याही शस्त्राने, तर आपल्या नखांनी भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला। कथेचा संदेश। या कथेतून आपल्याला अनेक महत्त्वाचे संदेश मिळतात। खरी भक्ती आणि श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही। परमेश्वर नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतो। अहंकार आणि अन्यायाचा शेवट नेहमी होतोच।